बघ, आपली स्वाती किती सुंदर दिसते लग्नात. हो ना, अगदी राजकुमारी सारखी. किती दिवस झाले तिला पाहिले नाही. लवकर भेटायला यावी. तुमच्या दोघांची खूप आठवण येते. तुम्ही कधी येणार आहात? आम्ही लवकरच येणार आहोत बाबा. फक्त तुमच्या भेटीची वाट पाहतोय. लवकर या बेटा. या वर्षी जावई लेकीचे धोंडे जेवण मोठ्या उत्साहात करूया. होय, खूप दिवस झाले आपल्या लेकरांना घरी बोलावून. हो ग, आपल्या स्वातीला आणि अमोलला खूप आवडेल. आपण गावठी पद्धतीने सगळे पदार्थ बनवू. हो, खरंच खूप आवडेल. स्वाती, अमोल, हे घ्या निमंत्रण. धन्यवाद. निमंत्रण मिळून खूप आनंद झाला. आम्हालाही खूप आनंद झाला. खरंच खूप आनंद झाला. अरे स्वाती, किती दिवसांनी आलीस? आई, बाबा, मला खूप आनंद झाला तुम्हाला पाहून. या, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. आता फक्त भाजी झाली की सगळं तयार होईल. हो आई. या वर्षी मजा येईल. धोंडे, पुरणपोळी, वरण भात, भजी, कुरडई, लोणचे, ताक आणि गोड खीर असे अनेक पदार्थ तयार झाले. खूप स्वादिष्ट दिसताय आई. खूप छान सुगंध येत आहे. आई, तुम्ही खूप मेहनत घेतलीये. हे अप्रतिम आहे. किती स्वादिष्ट वास आहे आई. खूप सुंदर दिसतंय जेवण. आई, हे जेवण अप्रतिम आहे. तुमच्या मेहनतीचं खूप कौतुक आहे. तुम्हाला आवडलं? जेवणाची वेळ झालीये, चला सुरुवात करूया. किती छान. आईच्या हातची चवच वेगळी असते. खरंय, खूप आनंद झाला आहे. आई, इतके स्वादिष्ट जेवण मी खूप दिवसांनी खात आहे. आईच्या हातच्या जेवणाची चवच वेगळी असते. हे ऐकून लक्ष्मीबाईंचा आनंद गगनात मावेनासा झाला. रामभाऊही आपल्या मुलीकडे आणि जाव्याकडे पाहून सुखावले. ते दिवस कधीच विसरता येणार नाहीत. खूप मजा आली होती तेव्हा. खरं सांगायचं तर ते क्षण खूप खास होते. स्वातीने आई वडिलांच्या हातात एक छोटंसं भेटवस्तूचं पॅकेट दिलं आणि म्हणाली, तुमचे प्रेम आणि आशीर्वाद हेच आमच्यासाठी सर्वात मोठे धन आहे. मुलगी कितीही मोठी झाली तरी आई वडिलांसाठी ती कायम लाडकीच राहते. हो, मला माहित आहे. आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. आता आम्हाला जावं लागेल आई. हो, वेळ खूप लवकर निघून गेला. पुन्हा लवकर ये. काळजी घ्या. नक्की. किती छान वाटलं तुम्हाला भेटून. किती दिवसांनी आपण सगळे सोबत आहोत. खरंच, ही नाती खूप महत्वाची आहेत. या आठवणी खूप सुंदर आहेत. किती सुंदर दिसते आपली लेक. हो, खूप आनंद झाला तिला बघून आज. त्यांच्या आठवणी खूप गोड आहेत.